आणि कौस्तुभच्या प्रेमाच्या आड आलीस ना, तर आई तुझी अशी गत करेल की तू विचारही करू शकणार नाहीस. विहाम, तिथेच था, पुढे येऊ नकोस. आई तू जा, स्वयंपाक खोलीत जा. पाहुणे येतील, चहा पाण्याचा बघ जा. तेवती माझ अहो, या विषयावर आपण नंतर बोलूच. अजून किती लाच काढणार आहेस या लोकांसमोर माझी? पाठवा त्याचा. शाळी समजते स्वतःला. माझ्या मुलीच्या सुखाच्या आड येशील ना, तावी मी हिला कधीच माफ करणार नाही. आजी, बाबा आलास? मी कॉलेजने सगळ्यांना घेऊन आलो. येऊ का तुराबाई? आणि काय हो, वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही कसं काय कोणाला रागवता इतकं? नाही हो, रागवले नाही. ह्याची बायको, तिला म्हटलं मी आता पाहुणे येतील, जा तयारी कर, चहा नाश्त्याची सोय कर. ऐकायला तयार नाही. बसा बसा तुम्ही बसा. हा, साडी खूप सुंदर दिसते हो तुम्हाला. नाही म्हणजे कोणी म्हणणार नाही की तुम्ही 65 वर्षांच्या झाल्या आहेत ते. बसा बसा बसा, या या. हो, किती खोटारडा माणूस आहे हा. तुला खोटं ठरवण्यासाठी फुल प्रूफ प्लॅन केला त्याने. तो चेक माझ्या पर्समध्ये सापडला तेव्हापासून मी तोच विचार करते पिऊ. मी एक मिनिटासाठी सुद्धा पर्स बाजूला ठेवली नव्हती. मग तो चेक माझ्या पर्समध्ये आला कसा? कसा टाकला असेल ह्याने? तू ऑटोचे पैसे द्यायला पर्स उघडलीस तेव्हा तुला चेक दिसला ना? नाही नाही, मी ऑटोचे पैसे वेगळे ठेवले होते. तुम्हाला ना कौस्तुभ साहेबांनी बोलवलंय. त्यांना तुमच्याशी थोडंसं अर्जंटली बोलायचं आहे. मला तुमच्या साहेबांशी काही बोलायचं नाही. मॅडम हे तुम्ही अजूनही इकडेच उभे आहात? मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही भेटायचं त्याला. पिऊ, तुला आठवतं तू मला बाय बोलून निघत होतीस तेव्हा एक माणूस आला बाजूला? हो, तू त्याचा पिऊन होता. मला म्हणाला की मी कौस्तुभ साहेबांचा निरोप घेऊन आले, तुम्हाला आत बोलवलं. तर मी त्याला सांगितलं की मी येणार नाही. नंतर मी धडपडले, माझ्या पायाला ठेच लागली म्हणून मी खाली वाकले. तेव्हा मी माझी पर्स बाजूला ठेवली होती, म्हणजे अशी ठेवली होती. मी पायाला हात लावत होते. मी जेव्हा उभी राहिले ना तेव्हा तो माणूस तिकडेच उभा होता. तेव्हाच त्यांनी तो चेक माझ्या पर्समध्ये टाकला असणार. मी विचारलं तर तू अजून इकडे काय करतोय? उभा होता तू. आता माझी खात्री पडली. तेव्हाच तो चेक त्यांनी माझ्या पर्समध्ये टाकला. मी समजत होतो त्यापेक्षा हुशार निघाला तर अनवहिनी तुम्ही. माझ्याच माणसाने तो चेक तुमच्या पर्समध्ये टाकला होता. हा, तुम्ही मला मारलेली थप्पड उधार होती माझ्या. आणि कसं आहे ना की मला उधारी ठेवायला अजिबात आवडत नाही. लगेच हिशोब चुकता करतो मी.
आणि म्हणूनच तुमच्याच लोकांच्या नजरेतून तुम्हाला उतरवलं. तू फक्त बिलंदरच नाहीस, भ्याड पण आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं कर्मच तुझे सगळे हिशोब चुकते करेल. आणि तेव्हा तू तुझ्याच नजरेतून आणि मनातून उतरशील. अनुभवी काम डाऊन. हे पिऊ जरा थंड, ते सरबत ते थंड आईला. अहो का एवढ्या चिडताय? अहो एवढं चिडणं तब्येतीसाठी चांगलं नसतं. आणि कसं आहे ना, तुम्ही माझा काहीच बिघडवू शकत नाही. हा, पण मी ठरवलं ना तर खूप काही करू शकतो. आणि ही गोष्ट अनुभवनी एव्हाना तुम्हाला कळायला हवी होती. जो आफ्टर ऑल तुम्ही एक सिंपल ऑर्डिनरी हाऊसवाईफ आहात. काय म्हणालास? सिंपल ऑर्डिनरी हाऊसवाईफ. हो. या साध्या गृहिणीची ताकद अजून तुला समजली नाहीये कौस्तुभ. जेव्हापर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना, मी माझ्या घरच्यांना काही होऊ देणार नाही. लक्षात ठेव काय हो. शहाण्या असाल तर माझ्या वाटेला जाऊ नका सांगून ठेवतो. आणि लास्ट वॉर्निंग देतो. असं नको ना व्हायला की मी ह्या घरात जावई बनून येण्याच्या आधीच तुम्ही या घरातून बाहेर गेले ना असाल. अनवय मी तुमची अवस्था आहे ना, मी पिऊ घे ना. का आपल्या घरातली लोक इतकी कशी झापडं लावून बसली आहेत. तो इथे किचन पर्यंत आला आणि बडबडून गेला. हे कोणालाच का दिसलं नाही? पिहू शांत हो. हे बघ बाळा, आता बोलून काही उपयोग नाही. घरी पाहुणे आहेत. आपल्या आजीचा वाढदिवस आहे. त्या माणसामुळे ना आजीचा वाढदिवस नको खराब व्हायला. शांत हो. आता काय नवीन शिस्त आहे मायलेकींचं? इतक्यांदा भाऊजीने तुला शिक्षा केली तरी तू सुधारायचं नावच घेत नाहीस. इतका अपमान कशाला सहन करतेस? वहिनी, माझ्या घरच्या सुखापेक्षा माझा मान मला मोठा नाही. कसं आहे ना अनु, लोकांच्या पायावर कुऱ्हाड पडते, तू स्वतः जाऊन नेहमी कुऱ्हाडीवर पाय ठेवतेस. काय उपयोग आहे सांगून सुधारणार का तू? नाहीच आहेस. चला ते ज्यूस वगैरे घ्या आणि चला बाहेर पाहुणे आलेत.
थोडी कामं तू केलीस तर काही बिघडणार नाही. तुझ्या आईला हौस होती ना सासूबाईंचा वाढदिवस साजरा करायची, मग आता सगळी कामं पण तुझ्या आईलाच करू दे. माझ्या जीवावर घाट घालायचं नाही अनु. तुम्ही निस्तरा तुमचं काय ते आणि चला. वहिनी तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी आणि पिहू घेऊन येतो. शांता मावशी अजून कशा आल्या नाही? 5 वाजता यायला सांगितलं होतंस ना त्यांना. बरं झालं नाही आल्या. नाही आणि जर त्या आल्या असत्या आणि हा सगळा तमाशा बघितला असता तर बाहेर सोसायटीत जाऊन चर्चा केली असती की पाटकरांच्या सुनेने होणाऱ्या जावयाकडून पैसे घेतले. अनु, पैसे? चला. हॅपी बर्थडे पिहूच्या आजी. हा तुमच्या आवडीचा चॉकलेट केक. वा, चॉकलेट केक मला खूप आवडतो ग. हो ना. काय गो, हा, तू माझं शूटिंग केलं त्या दिवशी, ते टीव्हीवर दिसलं नाही ते? हा, अदिती, नशीब आज तरी तुला लवकर यायला मिळालं. हो, आजीचा वाढदिवस आणि मी येणार नाही असं कसं होईल? ठीक आहे, ठेव तिथे. बरं. सॉरी आई, त्याचं आधी माहिती असतं ना मला तर मी सुद्धा केक किंवा एखादा बुके तरी आणला असता ना आपण, है ना? आणि रेवती पण काही म्हणाली नाही, नाहीतर आल्या पावली परत जाऊन काहीतरी आणता आलं असतं आम्हाला. तुम्ही आलात ना, हेच गिफ्ट मिळालं मला. असं. हे पाहुणे कोण? तुमचे नातेवाईक आहेत का? पण तुमच्या तर सगळ्या नातेवाईकांना मी ओळखते. हो हो, सांगते सांगते. आज ना उद्या सांगणारच होते मी तुम्हाला. हे कौस्तुभ देशमुख, आमचे होणारे जावई. अगोबाई, हो का? पण कधी ठरलं लग्न? ठरलंय. तारीख ठरल्यावर मी सांगणारच होते तुम्हाला. पण आज योग झालाय तर सांगतेच तुम्हाला. वा वा वा, छान. हा, आणि जावई काय करतात? फार मोठा बिझनेस आहे त्यांचा. खूप श्रीमंत आहेत.
आणि एकुलतं एक आहे. बँड्राला 4 बेडरूमचं घर आहे त्यांचं. अरे वा वा वा, मस्तच. आणि ती बाहेर जी पॉश गाडी लागली ना ती यांचीच आहे. हो का? वा वा वा. तरीच 2 दिवसापूर्वी सुद्धा ही कार तुमच्या दारापुढे उभी होती. हो. वा 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 रेवती, चांगलं नशीब पाडलंस हो तू. आणि दुर्गा वहिनी, अहो चांगला जावई मिळायला सुद्धा नशीब लागतं हो. हो हो हो, बरोबर आहे तुमचं. हा, मुलांच्या लग्नात थोडीशी नाराजी होती माझी, पण ती कसर देवानी जावईच्या रूपात सगळी फिडून काढली. सगळे पाहुणे आले, अगदी हे 2 न बोलवलेले पाहुणे पण आले, तरी ह्या शांताबाईचा पत्ता नाहीये. अरे देवा, अनुताई, मला लय उशीर झाला का काय? काय काय शांते, आज तुला लवकर बोलवलं होतं, नेमकी उशीर आलीस आज ना. काय ग शांता, आज तू आणि अनुने काय ठरवून मॅचिंग केलं की काय? अव नाही, ही साडी मला अनुताईंनी नाही, सीमावहिनींनी दिल्या. सीमा, नाही, म्हणजे माझ्याकडूनच घोळ झाला. माझ्या लक्षात आलं ते, आई अहो मी नाही का मगाशी घाईघाईत साडी नेसायला गेले, तेव्हा पिशवी उघडून बघितलं तर त्यामध्ये यांच्यासाठी आणलेली साडी होती. तेव्हाच कळलं काहीतरी गडबड केली आहे मी. अहो शांताबाई, मी माझी साडी चुकून तुम्हाला दिली, चुकून दिली. पण हे बघायला खूप विचित्र वाटतंय ना. कामवालीची साडी आणि मालकीनबाईची साडी एकच दिसते ना. नाही तरी अनुची अवस्था घरातल्या मोलकरणीपेक्षा वेगळी नाहीये. शांताबाईपेक्षा अनु जास्त काम करते घरात. काकू,
आपल्याच घरची कामं करण्यात कसली लाज बाळगायची. आणि शांताबाई आमच्या घरासाठी इतकं करतात, मला त्यांची किती मदत होते. ते आमच्या घरचाच एक भाग आहेत, आमच्या घरच्यासारख्याच आहेत. तुम्ही नका जास्त विचार करू. कामं आहेत स्वयंपाकघरात, पण त्याआधी तुम्ही सरबत नक्की प्या. हा, ते सगळं नंतर. आधी मी साधी साडी बदलून येते. सीमा बहिणी, द्या ती माझ्यासाठी आणलेली साडी. आता राहू दे हीच. नाही म्हणजे तुम्ही नेसलेली साडी मी काही आता परत नेसणार नाही, आणि तुमच्यासाठी आणलेली साडी ना मी आणेन नंतर बदलून. आता हीच राहू दे. शांतमावशी, तुम्ही जास्त विचार करू नका म्हटलं ना मी. मला काही फरक पडत नाही. राहू दे ही साडी. आणि ऐका, ही साडी छान दिसते तुमच्यावर. नाही का, माझ्यामुळे तुम्हाला कुणी हसल्याला मला नाही आवडणार. मी घरी जाऊन ही साडी बदलून येते. हा, शांतमावशी, आपण ना आता केक कापूया. किती वेळ थांबायचं आता? हो हो हो, आज मी 2-2 केक कापणार आहे. अनो, आण ना. आले आई. केक काय सगळ्यांच्या हातात द्यायचा आहे? बावट कुठून वाट्या घेऊन येऊ, वाट्या. आई, केकसाठी प्लेट्स आणि चमचे तयार आहेत. तुम्ही केक कापा, मग देते मी सगळ्यांना.
रेवती दुर्गा वहिनी, अहो केक कटिंग झालाय, आता पुढे या, आम्हाला गिफ्ट द्यायचंय. अगं बाई, काय कशाला आणलं तुझाच गिफ्ट वगैरे हा, काय? तू गिफ्ट. रेवती, माझं चुकलं वाटतं. तुझ्या वहिनीचा चेकचा विषय आज इथे नव्हता काढायला हवा का? त्यांना राग आलाय बहुतेक. राग आलाय तर येऊ दे ना कौस्तुभ. आय डोंट केअर. तुझ्यामुळे अनुवहिनीचा खरा चेहरा हा घरातल्या सगळ्यांना कळलाय. हे बेस्ट झालंय ना. आणि मेन म्हणजे तू इथे आलास. आईने बघ ना सगळ्यांना की आमचा होणारा जावई आहे असं इंट्रोड्यूस केलं रे तुला. मला इतकं बरं वाटतंय ना. रेवती, मला ब्लेस्ड वाटतंय. म्हणजे बघ ना किती लकी आहे मी की मला आज तुझ्या आईचा बर्थडे सेलिब्रेट करायला मिळाला. हं? ऍक्च्युली आम्हाला एका महत्वाच्या मीटिंगला जायचं आहे. कौस्तुभ अजून आला नाहीये. कौस्तुभ, कौस्तुभ, अरे उशीर होतोय आपल्याला. अरे हो, खरंच उशीर झालाय का? चल निघायला हवं. आलो. आई, निघतो लवकरच आई वडिलांना बोलून घेतो. साहेब, तुम्हा दोघांची हरकत नसेल तर मग लग्नाचं काय ते फायनल बोलून घेऊ, नाही का? आणि दोन्हीकडून होकार आहे तर उशीर कशाला करायचा, नाही का? हो हो हो. चल पुन्हा. येस रेवती, मी चला येतो. हाय. चला. छान लहान कार्यक्रम आवडला ना तुला? पण या बयेनं गालबोट लावलं नसतं ना तर आणखीन चांगलं झालं असतं. अरे जाऊ दे ना आता, काय परत परत तेच ते जुळतेस. काही चुकीचं म्हणत नाही ती. चांगला आहे तो पोरगा. एवढं सगळं होऊन सुद्धा आपल्या बरोबर एकदम व्यवस्थित राहिला. फॅमिली सारखं त्यांनी सगळं समजून घेतलं. त्यामुळे उगाच त्याला आपण काहीही बोलू शकत नाही. तो चांगला मुलगा आहे. बघ ना अवी दादा, तरीही अनुवहिनी किती काय काय बोलत होती रे त्याला. ही इतकं काही बोललीये त्याला, हे सगळं ऐकूनही तू गप्प बसणार आहेस का? दादा ते काही नाही, तू ना तिला शिक्षा दिलीच पाहिजे.